ची बातमी बघूयात। राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादच्या सुभेदारी गेस्ट हाऊस समोर मारहाण केली। गायकवाड शासकीय दौऱ्यावर औरंगाबादला आले होते, त्यावेळी सुभेदारी विश्रामगृहावर भारिपचे 7 ते 8 कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले आणि गायकवाडांना मारहाण केली। पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने गायकवाडांची सुटका केली आणि त्यांना विमानतळावर पाठवण्यात आलं। मुंबईचं आंबेडकर भवन पाडण्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचा संशय आहे। भारिपचे कार्यकर्ते यावेळी रत्नाकर गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणाही देत होते। हा हल्ला करणाऱ्यांमध्ये भारिप बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह 6 कार्यकर्ते होते। या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या संदर्भात रिपाईचे नेते अर्जुन डांगळे यांनी झी 24 तास सोबत बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहूया। भारिप बहुजन महासंघ की ओर से रत्नाकर गायकवाड़ जो है, इन्होंने पिछले बार अंबेडकर भवन जो हमारा आधार स्तंभ है, हमारे आधार स्तंभ को इसने पूरा गिरा दिया और आज यहाँ पर औरंगाबाद में जो आया है, इसलिए हमने उनको आज यहाँ पे सबक सिखाया। संदीप भुईगळ जे जिल्हाध्यक्ष भारिप मोहंती आणि त्यांचे 7-8 कार्यकर्ते त्यांना धक्काबुक्की करायला लागले होते। तर आपल्या इमिडिएट आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याला इंटरव्हेन केला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करत आहेत। कायद्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस कायदा कारवाई होत नाही त्यावेळेस जनतेमध्ये असंतोष पसरणं स्वाभाविकच आहे। त्याची एक प्रतिक्रिया आहे। अर्थात याचं मी मारहाणीचं समर्थन करत नाही, परंतु सरकारच्या गलथानपणामुळे आणि सरकारने आरोपींना पाठीशी घातल्यामुळे जनतेमध्ये हा असंतोष पसरत चाललेला आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना हा असंतोषाचा उद्रेक होणं प्रचंड मोठा उद्रेक होण्या अगोदर याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, परंतु या कृत्याचं मी समर्थन करत नाही। तसं अमित भुईगळ नेमके कोण आहेत पाहूयात। अमित भुईगळ भारिप बहुजन महासंघाच्या औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष आहेत। अमित भुईगळ भारिप बहुजन महासंघाचा माजी नगरसेवक। भुईगळने भारिपकडून गेल्या विधानसभेत निवडणूकही लढवली होती। आंबेडकर भवन पाडल्यानंतर भुईगळने मुंबईत आंदोलनही केलं होतं। भुईगळ प्रकाश आंबेडकरांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।